5 फेब्रुवारी संकट चतुर्थी 2026. कोणाची परीक्षा संपेल? श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. जर सध्या अडचणीत असशील, मेहनत करूनही यश मिळत नसेल, सतत प्रश्न येत असतील, माझंच असं का होतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. संकट चतुर्थीचं महत्त्व. संकट चतुर्थी म्हणजे संकट नाश करणारा दिवस. गणपती बाप्पाची खास कृपा. आपल्या शास्त्रानुसार चंद्र प्लस गणपती यांचा संयोग मन, कर्म आणि नशीब तिन्हीवर परिणाम करतो. म्हणजेच जी अडचण महिन्यापासून अडकलेली आहे ती इथून पुढे हलायला लागते. राशीप्रमाणे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली रास मेष रास. मेष राशीच्या लोकांची परीक्षा संयमाची आहे. तू खूप काही करतोस, पण घाईमुळे गोष्टी बिघडतात. 5 फेब्रुवारीनंतर कामाच्या ठिकाणी ताण कमी होईल. बॉस किंवा वरिष्ठांचे मतभेद मिटतील. एक सल्ला, त्या दिवशी रागावर नियंत्रण ठेव. वृषभ राशी. वृषभ राशीची परीक्षा म्हणजे पैशाची अडचण, कर्ज, EMI, खर्च, मन सतत अस्वस्थ. संकष्टीनंतर पैशाची एखादी वाट उघडेल. अडकलेले पैसे मिळवण्याची शक्यता आहे. दान केलेले तर परिणाम लवकर होईल. मिथुन राशी. तुझी परीक्षा आहे ओव्हर थिंकिंग. सगळ्या डोक्यात चालू, पण निर्णय होत नाही. 5 फेब्रुवारीनंतर मन शांत होईल. एक क्लिअर निर्णय घेशील. जप कर ओम गणपतये नमः. कर्क राशी. कर्क राशीचे लोक भावनिक ओझं वाहत आहेत. घरात वाद, मन दुखावलेलं आहे. संकष्टीनंतर भावनिक हिलिंग सुरू होईल. घरात शांतता येईल. आईच्या नावाने नक्कीच दिवा लाव. तुपाचा दिवा एकदम चांगला असेल. सिंह राशी. सिंह राशीची परीक्षा आहे इगो. तू बरोबर असतोस, पण अहंकारामुळे गोष्टी अडतात. 5 फेब्रुवारीनंतर मान सन्मान वाढेल. लिडरशिप संधी मिळेल. नम्रता ठेवल्यास विजय. कन्या राशी. कन्या राशीचे लोक काम प्लस आरोग्य दोन्हींनी थकलेले आहेत. संकष्टीनंतर आरोग्यात सुधारणा, कामात बॅलन्स येईल. रुटीन बदल फार महत्त्वाचा आहे. तुळा राशी. तुला राशीची परीक्षा नात्यांची आहे. वाद, गैरसमज, गोंधळ. 5 फेब्रुवारीनंतर नात्यामध्ये क्लॅरिटी येईल. लग्न, कमिटमेंट योग आहे. सत्य बोला, भीती सोडा. वृश्चिक राशी. मित्रांनो, तू आतून खूप काही सहन केलं आहे. संकष्टीनंतर शत्रू कमजोर होतील. आतला ताण कमी होईल. हनुमान चालीसा फायद्याची आहे. धनुराशी. तुझी परीक्षा आहे भविष्याची चिंता. 5 फेब्रुवारीनंतर कॅरियर दिशा मिळेल. नवीन संधी दिसतील. धीर धर, वेळ बदलतोय. मकर राशी. मकर राशीची परीक्षा आहे संघर्ष. मेहनत खूप, फळ कमी. संकष्टीनंतर मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल. रिकग्निशन मिळेल. हार मानू नकोस. कुंभ राशी. तू वेगळा विचार करतोस म्हणून लोक समजत नाहीत. 5 फेब्रुवारीनंतर तुझ्या कल्पनांना मान्यता आहे. नवीन प्रोजेक्ट्स, नेटवर्किंगमध्ये देखील वाढ होईल. मीन राशी. मीन राशीची परीक्षा आहे स्वतःवरच विश्वास. संकष्टीनंतर आत्मविश्वास वाढेल. मन शांत होईल. ध्यान आणि जप लाभदायक असेल. संकष्टीला हे उपाय करून पहा. 5 फेब्रुवारीला चंद्रोदय पहा. गणपतीला दुर्वा अर्पण करा. 108 वेळा मंत्र जप करा. गरजूला अन्नदान करा. एक अडचण मनात धरून पूजा करा. लक्षात ठेवा, देव वेळ घेतो पण विसरत नाही. कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला नका विसरू. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.